ठाणे बसस्थानक कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आगारात कल्दुले आणि अतिक्रमणमुक्त करून प्रवाशांना परिपूर्ण सेवा देण्याबाबत नवनियुक्त परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं। राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांना देण्यात आली। लगेचच दुसऱ्या दिवशी श्री सरनाईक यांनी सकाळी खोपट येथील बसस्थानकाचा आढावा घेतला। तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने श्री सरनाईक बोलत होते। प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना कामाचं चांगलं वातावरण देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देखील यावेळेस नवनियुक्त मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांनी दिल्या। कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं, त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते, ह्या सुविधा उपलब्ध करून द्या। परंतु आज 10 महिने झाल्यानंतर सुद्धा दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही। सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे। शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे। महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे। कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे, गरम पाण्याची व्यवस्था नाही। आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि खोटं सांगितलं होतं त्याने की वर गिझर आणि हीटरची व्यवस्था केलेली आहे, सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे। पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत। पहिलाच दिवस आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे, परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे। आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे, घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं, म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।